सर्वांना शुभ प्रभात। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार। येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार। कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने। कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने। दैत्याची सनंद नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा, येशू हाच एक तारणारा। येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार। येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार। वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा। वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा। जीवन वेगान ओझाने नमलेले माझ्या आजच्या मननाकरिता देवाचे वचन दुसरा इतिहास अध्याय 24 8 ते 10 ही वचने। दुसरा इतिहास अध्याय 24 8 ते 10 ही वचने। राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या दरवाजाबाहेर ठेवली। मग यहुदाभर व यरुशलेमभर असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे याने रानात इस्रायलावर जो कर बसविला होता तो परमेश्वरात प्रित्यर्थ लोकांनी आणावा। तेव्हा सर्व सरदार व सर्व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकीत होते। प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम सलाम। प्रियांनो, जी वचने आपणासमोर जी वाचण्यात आलेली आहे, दुसरा इतिहास याचा 24वा अध्याय आणि 8 ते 10 वचन जे आपण वाचलेले आहे, या संपूर्ण अध्यायामध्ये आम्ही पाहतो की यहुदाचा राजा यहोआश याच्या कारकिर्दीबद्दल सांगितलेलं आहे। आणि यामध्ये आम्ही पाहतो की जे इस्रायलचे राजे आणि यहुदाचे जे राजे आहेत, ते बहुतेक राजे जे आहे ते परमेश्वरापासून दूर गेलेले होते। त्यांनी आपल्या लोकांना, देवाच्या लोकांना देवापासून दूर घेऊन जाऊन मूर्तीपूजेच्या मागं ते लागले होते। आणि त्यामुळे परमेश्वराने प्रत्येक राजांना त्या ठिकाणी काही वर्षामध्ये त्यांचं राज्यपद जे आहे ते हिरावून घेऊन दुसऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे। यहुदामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की त्यांच्या मुलांना ते राज्य त्यांनी दिलेलं आहे। आणि या वचनामध्ये विशेष प्रकारे आम्ही पाहत आहोत की मंदिराच्या संदर्भामध्ये यहुदाचा जो राजा आहे हा विशेष प्रकारे आवेशी आहे। आणि म्हणून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी, ते मंदिर पुन्हा उभारण्यासाठी पाहिजे तो प्रयत्न करण्यासाठी तो लेव्यांना त्या ठिकाणी एकत्र करत आहे। आणि तो सांगत आहे की तुम्ही असं करा की प्रत्येकांना त्या ठिकाणी कर जमा करा आणि राज आज्ञेवरून लोकांना सांगा की एक पेटी तयार करा, ती परमेश्वराच्या मंदिराच्या बाहेर ठेवा आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये स्वच्छेने दानार्पण करा, की ज्याद्वारे या दानाच्या द्वारे मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल। प्रियांनो, खूप महत्वाची ही गरज आहे की मंदिराची काळजी घेणं, मंदिराचा जीर्णोद्धार करणं।
मंदिर पुन्हा उभारणं जे पडीत झालेलं जे आहे, आम्ही पाहतो की जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की जे हाताने बांधलेलं जे मंदिर आहे त्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचं स्थान मंदिराला दिलेलं आहे. परंतु नवीन करारामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या शरीररूपी मंदिराच्या संदर्भामध्ये तो सांगत आहे. जे आमचं शरीररूपी मंदिर जे आहे ते पडलेलं आहे, जे झडलेलं आहे, ज्याच्यावरती सैतान आणि सैतानाचे दूत ते आक्रमण करत आहे आणि ते आम्हाला पुन्हा उभारणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याची देखभाल करणं, ते पुन्हा तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि वचन आम्हाला याच प्रकारे आम्हाला सांगत आहे की आज आम्ही आमच्या मंदिराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला माहित नाही काय. आणि जो कोणी या मंदिराचा नाश करेल परमेश्वर त्याचा नाश करेल. आणि म्हणून हा विचार आम्ही करूया की आम्ही स्वतः देवाचं मंदिर आहोत आणि देवाचा आत्मा त्याच्यामध्ये वास करत आहे की ज्याच्याद्वारे आम्हाला काय करावं की हे मंदिर शुद्ध आणि पवित्र राहील. आज ही काळाची गरज आहे. आम्ही आमचं मंदिर हे कशा प्रकारे त्याचा जीर्णोद्धार करून पुन्हा उभारणी करावं याचा आम्ही प्रयत्न करूया. आणि प्रभू करो आणि या मंदिराची काळजी घेण्यासाठी त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी तो आम्हा प्रत्येकांना त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तो मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. जुन्या करारामध्ये ज्या मंदिराच्या संदर्भामध्ये आम्ही पाहतो प्रभू, परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शरीररूपी मंदिराच्या संदर्भामध्ये तो सांगत आहे. आणि म्हणून आज आम्हा प्रत्येकांना, जे श्रोतेगण ऐकत आहे त्या प्रत्येकांना आपलं मंदिराची जीर्णोद्धार करण्यासाठी, पुन्हा त्याची उभारणी करण्यासाठी, पुन्हा एकदा त्या आत्म्याला पुन्हा एकदा नाविन्य रूपाने तयार करण्यासाठी तो आम्हा प्रत्येकांचं सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. वार उघड ठेवणारा प्रभूचा, कदाचित संग नाही, कमी थोडा हात नाही. कार्य जे मिळाले ते महान आहे, कार्य जे मिळाले ते महान आहे. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. 10 तांदूळ पावतील, आशीर्वाद मिळवितील. हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.